हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं की मला जायचं आहे गावाकडे, म्हणजे आम्हा सर्वांना सुट्ट्या झालेल्या आहेत. तर आणि इथे थांबले होते आहोंची वाट बघत मी गॅलरीमध्ये. तर सगळीकडेच बघा असं लख्ख वाटत होतं, म्हणजे नाही का सगळ्यांनी आकाशकंदील लावलेले आणि डेकोरेशन वगैरे लायटिंगच्या माळा असं छान सगळ्यांनी सजवलेलं होतं. आणि आम्ही गावाकडे जाणार म्हणून आम्ही काही इथे केलं नव्हतं, कारण जरी आकाशकंदील लावला असता तर लावण्यासाठी इथं कोण होतं ऑन ऑफ करण्यासाठी, म्हणून लावला नाही. आणि बघा PMTनेच आम्ही निघालो स्वारगेटला. तिथून आमचं बुकिंग होतं. तर जाता जाता असा मी छान एक व्हिडिओ घेतला, जो की असे छान सगळे दुकानंसुद्धा सजलेली होते, अगदी लायटिंगच्या असतील किंवा शॉपिंगसाठी वगैरे. इतकं छान वाटत होतं ना. इथे एवढं व्हिडिओमध्ये छान असं दिसत नाही आहे, पण हाही आनंद घेत घेत आम्ही आलो स्वारगेटला. आणि स्वारगेटला आल्यानंतर जे आमचं बुकिंग होतं ते 9:30चं, पण ते आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा तिथे 9, 9:15 झाले होते. आणि ना इथे आल्यानंतर समजलं की 11 वाजता बस 10:30 ते 11च्या दरम्यान येईल असं सांगितलं त्यांनी. आम्ही लाल परीचंच बुकिंग केलं होतं बरं का. आणि इथं थांबताना आम्हाला असेच 3 तास गेले. इथं 11:15 ते 11:30च्या दरम्यान बस आली. खूप गर्दी होती आणि खूप लेट पण झाला होता. तर तशाच पद्धतीने असाच प्रवास करत करत आम्ही आलो. आणि पहाटे बघा 5, 5:30चा हा व्ह्यू आहे, जो की आम्ही तुळजापूरपर्यंत तेव्हा आलेलो होतो. आणि इथेच मग जाताना वरती नाही का घाटातून तिथं म्हणलं छोटंसं असा आपण हा व्हिडिओ क्लिक केलेला आहे. खूप छान वाटत होतं, सकाळचं वातावरण खूप प्रसन्न वाटत होतं. आणि नंतर मग उजनीमध्ये थांबलेली बस नाश्त्यासाठी वगैरे तिथं थांबते. तुळजापूरमधून निघाल्याच्या नंतर परत दुसरी पकडली होती आम्ही, आणि उजनीत नाश्त्यासाठी वगैरे थांबलेले. त्यानंतर बघा तिथं खूप उशीर झाला आम्हाला, म्हणजे पूर्ण दिवसच उजडला. 6:30 ते 6:45च्या दरम्यान आम्ही मग आमच्या स्टँडहून गावामध्ये आलो. आणि येताना गावात शिरतानाच नाही का एक वेगळीच फिलिंग्स आपल्या गावामध्ये आपण येत असताना. आणि इथे आल्याच्यानंतर मग असा सुंदर व्ह्यू बघा गावाकडलं, आपलं खेड्यातलं वातावरण. हा तुम्हाला व्हिडिओ आज आपला गावाकडचा पाहायला मिळणार आहे. आणि हे बघा माझं कार्टून कसं वत्तलाच्या समोर बसलेलं आहे. आणि खूप पाऊस असल्यामुळे ना मोठा वत्तल होता, तो पडला आणि मग त्यांनी छोटासा असा सासूबाईंनी वत्तल केलेला आहे. आणि इथं मग आल्याच्यानंतर बघा अशी छान सुंदर सकाळ झालेली होती. ऊन पण आलेलं होतं. 7:30च्या दरम्यान आम्ही पोहोचलेलो होतो. मग आल्या क्षणी म्हटलं आंघोळ वगैरे करायची. जाऊबाई म्हणली की मी आंघोळीच्या अगोदर सडा टाकून घेते. तर मी म्हटलं जाऊ दे, तू आवर बनलं बाकीचं, मी आंघोळ करायचीच आहे. तर म्हटलं मीच आंघोळीच्या अगोदर सडा टाकते. मग आत्या होत्या इथे. मग आत्याने म्हणल्या मी पाणी वगैरे आणून देते तुला. ठीक आहे टाक म्हणल्या. मग शेताहून शेणही आणलं होतं भाऊजीने. तर चला म्हटलं आता सडा टाकू, कारण बऱ्याच वर्षांनी मी सडा टाकत होते बरं का. म्हणजे इथे अशी गावी होते ना, तेव्हा मी असं सडा अधूनमधून टाकायचे, सारवायचं वगैरे. आता सारवायचं तर आतमध्ये काय आम्ही ठेवलेलंच नाही, सगळीकडे फरशीच केलेली आहे. दारामध्ये सडा सारवण्यासाठी असं ठेवलेलं आहे, कारण आत्यांना आणखीन हेच आवडतं. तर ठीक आहे म्हटलं चला, असं आपण सडा सारवण्यासाठी हे ठेवलेलं आहे. आणि बघा इथे शेण आणलेलं होतं, असं छान असं आत्या पाणी आणून देत होत्या. आणि मी असं सर्वच सडा टाकून घेतला शेणाचा. आणि मग इथं घालायच्या होत्या त्या म्हणजे गवळणी. खरंच गावाकडच्या काही आठवण्या मग माझ्या अशा जाग्या झाल्या की चला म्हटलं ठीक आहे, आपण नसतो तर जेव्हा असेल तेव्हा आपण सगळं असं करून घेऊयात. तर मी आंघोळ करणार होते, म्हटलं सडा टाकून घेऊ. आणि मग जाऊबाईने इथं मला सडा टाकायला सांगितल्यावर म्हटलं चला टाकून घेऊ. त्यानंतर बघा आंघोळ करायची होती. मग मला वाटलं की आंघोळ करून गवळणी वगैरे करून घेऊ, पण ताई म्हणली की नाही काय होत नाही, आंघोळीच्या अगोदर असं गवळणी करून घे आणि नंतर मग हळदी कुंकू फुलं रांगोळी वगैरे हे सर्व कर. तर बघा इथं मी गवळणी करत बसलेली. आणि गवळणी करणं म्हणजे कसं, बारशीपासून गवळणी करतात. तर इथे ना आम्ही इथे आल्यानंतर समजलं की दुसऱ्या दिवशीपासून इथं बारशीची म्हणजे बारस सुरू होणार होती, कारण आदल्या दिवशी एकादस आणि बारस आपण पुण्यामध्ये केली, पण तसं न करता इथं ना दुसऱ्या दिवशीचीच बारस हे इथे करत होते गावाकडं. तर ठीक आहे म्हटलं चला, तिथलीही आपली वसुबारस झाली आणि इथेही होणार होती. तर पहिल्याच दिवशीच्या ह्या गवळणी आहेत बरं का, म्हणजे गावाकडे हा पहिलाच दिवस आहे. तर अशा पद्धतीने इथं मग गवळणी केल्या. गवळणी म्हणजे काय तर हे बघा अशा शेणाच्या करायच्या. शेण थोडंसं पातळ होतं त्यामुळे व्यवस्थित येत नव्हते. आपण ठीक आहे जसं जमेल असं मी ना इथं गवळणी पण करून घेतल्या.
ताक करायलेली असेल म्हणा, भाकरी करायलेली असेल म्हणा. आणि हे बघा वाडा वगैरे असं छान करून घेतलं आणि सर्व छान अशा गवळणी केल्यानंतर रांगोळी वगैरे काढली. आंघोळ केल्यानंतर परत मी हळदी कुंकू, फुलं, रांगोळी हे सर्व केलं. आणि ह्या वाड्याच्या बाहेर इकडं बनवलेल्या आहेत ते म्हणजे गुरं ढोरं हे पाणी पित असतानाचे गवऱ्या लावत असलेले बाई आणि हे पेद्या असं म्हणतात ह्याला. तुमच्याकडे काय म्हणतात आणि अशा गवळणी तुमच्याकडे असतात का हे मला नक्की सांगा बरं का. आमच्याकडं तर आणखीन ही प्रथा आहे, 5 दिवस पाडव्याचे अशा गवळणी बनवतात आणि 5व्या दिवशी पांडवं वगैरे असं बनवतात. छान अशी इथे रांगोळी वगैरे काढली उंबऱ्यावरती. आणि बघा दुपारी सगळं म्हणजे थोडंसं आवरून झाल्याच्या नंतर बघा इथं मग संजोगी आला होता. म्हणजे आमची वाढण वगैरे असतं ना ते घेण्यासाठी फराळाचं वगैरे ते येत असतात आमच्याकडं अधूनमधून, ते सारखेच येत असतात. तर म्हटलं चला त्यांना वाढायचं होतं, जवळ वाढत होती. तर मग इथे बघा गाईची पूजा करायची होती. मग ताई म्हणली तू जाऊन पूजा करून ये, तोपर्यंत मी बाकीचं आवरते. ठीक आहे म्हटलं. ताट वगैरे करून घेतलं. असं गाईला नैवेद्य, फुलं, दही, गाईला दही लावणं असं म्हणतात. मग पाणी वगैरे सगळं दिवा हे घेतला, देवपूजा करून घेतली. सर्व झाल्यानंतर बघा मी आले गाईची पूजा करण्यासाठी. आणि म्हणलं गाईची जी मालकीण होती ना ती नव्हती, म्हणजे ज्यांची गाय होती ते पोरी होत्या. मग पोरींना पण सवय असते ना, तर त्यांनी बघा असं थांबल्या होत्या. त्यांना वाटलं की ह्यांना गाय मारेल का, पण गाय खूप गरीब छान होती. अजिबात गाईने मारलं वगैरे काय नाही, पण छान अशी गाईने मला पूजा वगैरे करू दिली. आणि मग मी सर्वच छान अशी पूजा विभूती वगैरे घेऊन आले होते. आणि छान पायाची असेल, मागची साईडची असेल, 33 कोटी देवाचं स्थान असतं गाईमध्ये असं म्हणतात. तर आणि आज गोबारस असल्यामुळं ना, म्हणजे वसुबारस म्हणा, गोबारस म्हणा असे, तर आपल्या गोमातेची अशी छान अशी पूजा इथे केली. आणि खूप छान वाटलं बरं का. म्हणजे एवढी छान, म्हणजे गाईने ना पुढच्या साईडने असेल असं पायावरती पाणी टाकून वगैरे सगळे मला छान अशी गाईने पूजा करू दिली. मला खूप छान वाटलं. आणि इथं आपल्या गाईचं दर्शन घेतलं. आणि मग असं छान मुलीने छान व्हिडिओ पण घेतला. मला खूप सुंदर वाटलं. मग ठीक आहे म्हटलं. आणि आणखीन गाईला खायचं होतं, पण मी एक नैवेद्य नेला होता. आणि खरं बाजरीची भाकरी, राळ्याचा भात वगैरे आणि अशी भेंडीची भाजी वगैरे करतात बरं का, पण बाजरीची भाकरी केलेली नव्हती. आणि मग असं आम्ही सुंदर जेवण केलं. आणि जेवण केलं काय ते तुम्ही पाहिलंच आहे. जेवण केल्याच्या नंतर मग ताई म्हणली मी भांडी घासून घेते, तोपर्यंत तू कांदा वगैरे कट करून घे. आत्या वगैरे आले होते, बाहेरून आले होते. आणि मग ते असं गप्पा मारत इथे मी कांदा वगैरे असं कट करून घेतला. आणि आता इथे बनवायची होतं, म्हणजे चिवड्याचं तयारी करायची होती. आणि चिवडा बनवायचा होता. म्हणून कांदा, तोपर्यंत ऊन भरपूर पडलं होतं. तर आत्याने इथं बाकीचीही तयारी काय त्यांनी करून घेतली होती बरं का. म्हणजे खोबरं आमचं म्हणजे नारळ शेतामध्ये आहेत आणि त्याचं नाही का खोबरं वगैरे त्याच्यामधलं काढायचं होतं. तर अशा पद्धतीने बाकीची तयारी झाली ना. आम्ही बाकीचं म्हणजे कांदा वगैरे चिरून टाकला. त्यानंतर असं थोडा बसलो. आणि बघा झाडाला ना अवतीभोवती घराच्या सीताफळाची खूप सारी झाडं आहेत. तर एवढी छान सीताफळं लागली होती. एक झाडालाच पिकलं होतं. चला म्हणलं ह्या सीताफळाचा आपण आनंद घेऊ. खरंच भारी लागत होतं, गोड गोड छान होतं सीताफळ. एकदम झाडाला लागलं की आणि तिथंच पिकलं की काहीतरी वेगळीच चव असते ना. तर खूप छान गोड लागत होते सीताफळ. आणि बघा इथं जाऊबाईंनी ठेवलं होतं ते म्हणजे ह्याचं शेवाचं मळून ठेवलं होतं आणि तेल पण ठेवलं होतं. तिने तिथं करत होती. तर म्हणली तोपर्यंत तू चिवड्याची तयारी करून घे. मग चिवड्याची तयारी पण असतेच. तर ठीक आहे म्हटलं. बघा आपल्या दारातच आपल्याला बाहेरून किती तर पुण्यासारख्या ठिकाणी आपल्याला सगळ्याच गोष्टी आणायला लागतात ना. तर गावाकडं कसं असतं, दारातच आपल्या छान असं कडीपत्त्याचं झाड होतं. तर छान असं इथं कडीपत्ता सुंदर होता, हिरवागार. आणि हे असं ताजा टवटवीत एकदम झाडाचा लगेच तोडून घ्यायचा, हा काही वेगळाच आनंद होता. तर बघा इथं मी भरपूर असा इथं कडीपत्ता आपल्या झाडाचाच काढून घेतला. जेवढा पाहिजे तेवढा मनसोक्त आपल्याला इथे कडीपत्ता घ्यायचा होता. तर तेवढा मी म्हणजे काही ते हेच नव्हतं ना की एवढाच तेवढाच असं. तर बाहेर विकत घ्यायचा म्हणलं की तो वेगळंच असतं. आणि बघा इथे झाडाच्या गुलाबाच्या शेजारीच कडीपत्त्याचं झाड आहे. आणि दोन्ही एकत्रच असल्यामुळं तुम्हाला एवढं व्यवस्थित इथे दिसत असेल की नाही माहीत नाही. खालच्या साईडचं खराब होतं म्हणून मी वरच्या साईडचाच पूर्ण असा कडीपत्ता इथे काढून घेत होते. आणि एवढा सारा मी कडीपत्ता घेतला. आणि आता पाणी पण आलं होतं मध्यंतरी, तोपर्यंत पाणी पण भरून घेतलं. आणि प्यायचं पाणी वगैरे ते भरून घेतलं. आणि मला पाणी चालूच होतं. तोपर्यंत म्हणलं छान असा आपण इथे कडीपत्ता धुवून घेऊ. आणि मग एक छान धुवून घेतल्याच्या नंतर कसं ती सवय लागली ना. आपण इथे जरी झाडाचा तोडलेला असला डायरेक्ट, तरी मला कसं सवयच लागली कडीपत्ता धुवून वगैरे सगळं वस्तू असल्या धुवून घ्यायच्या. तर मी कडीपत्ता धुवून घेतला आणि पाणी असं निसरून घेतलं. एका कॉटनच्या कपड्यावर मी कडीपत्ता टाकून ठेवणार होते. पाणी निसरून घेतलं. तर इथं आत्याने असे छान चुरमुरे चाळून घेत होत्या. मी घेणारच
करणारच होते, पण आत्या म्हणल्याचं होते मी करून घेते. तर ठीक आहे म्हटलं. मग आत्या इथं चुरमुऱ्या चाळून घेत होत्या, म्हणजे काही कचरा वगैरे धूळ वगैरे असते तर त्याने ते स्वच्छ सहज काढून घेतल्या. आणि मग त्याने ते नीट करत होते. तोपर्यंत इथं कॉटनच्या कपड्यावर मी सुकायला ठेवला होता तो म्हणजे कढीपत्ता. मग गावातच आमचे नणंदबाई आहेत म्हणजे मावस, तर त्या आल्या होत्या. मग त्यांच्याशी गप्पा मारण्यात असं थोडासा वेळ गेला. त्यानंतर इथं चालू होता तो म्हणजे जावयाचा शेव आणि बाकीची मी तयारी करत होते चिवड्याची, म्हणजे शेंगदाणे भाजणं असेल म्हणा, डाळ निवडणं असेल म्हणा, कढीपत्ता, कोथिंबीर ह्या सर्व गोष्टीच्या करणं असेल, कांदा कापून असं सर्वच गोष्टी ह्या बाकीची चिवड्याची तयारी करून ठेवली, म्हणजे जेणेकरून पटकन फोडणी टाकता येईल. आणि ना सासूबाईचं झालं आहे आमच्या ऑपरेशन डोळ्याचं, तर बायका अधूनमधून भेटायला येतातच ना. तर हे बघा, अशा शेजारच्या बायका आल्या होत्या भेटण्यासाठी. मग त्यांच्याशी थोडंसं गप्पा वगैरे मारल्या आणि नंतर मग त्यांना सर्वांना चहा केला. त्यांच्यासोबत चहाचा आनंद घेतला. आणि आता झाली होती ती म्हणजे दिवे लागण्याची वेळ, तर सर्वांना चहा करून दिला आणि मीही चहाचा आनंद घेतला आणि त्यांच्यासोबत थोडा वेळ गप्पा मारत बसल्या. आणि त्यानंतर बघा इथं आता ही चिवड्याचीच फोडणी टाकायची बाकी होती, बाकी सर्व झालं होतं. तर ही सर्व तयारी आणि माझंही इकडं बाकीचं चालू होतं. तर तेवढ्यात भाऊजी आले शेतावरून आणि त्यांनी येताना ना हे बघा, आपल्या शेतात ना अशी पेरूची बाग लावलेली आहे. एवढी छान छान पेरू आलेले आहेत ना, तुम्हाला काय सांगू. आता सध्या ना इथं गावात भरपूर अशा पेरूच्या बाग झालेल्या आहेत. आणि हे 4 पेरू घेऊन आले होते खाण्यासाठी, तर आम्ही खाल्ले कट करून. आणि त्यानंतर बघा दिवे लागण्याची वेळ झालेली होती, तुम्हाला तर सांगितलंच. आणि मग इथे वाती पण बनवलेल्या नव्हत्या, म्हणून चला म्हटलं वाती बनवून घेऊयात. तसं थोडासा लेटच झाला होता, पण ठीक आहे म्हटलं. मग वाती बनवून घेतल्या आणि काहीसे दिवे 2-4च राहिले होते आणि मला येताना खरंच आठवणच नाही दिवे घेऊन यायचे असं. तर बघा आमच्या गावातच ना कुंभार मामा पण आहेत आणि त्यांच्यात असं दिवे बनवले जातात. तर हे बघा आमच्या गावातच बनवलेले दिवे आहेत, किती सुंदर बनवले आहेत ना, आणि कलरफुल आणि बिगर कलरचे पण बनवलेले आहेत त्यांनी. तर अशा 2 प्रकारचे दिवे आणून घेऊन आला आणि मग चला वाती झाल्या आणि मग दिवे लावण्याची वेळ झालेली होती. तर असे दिवे लावून घेतले. आज थोडेसेच लावले दिवे, बाकीचे म्हटलं उद्या आपण बाकीचे लावूयात, म्हणून मग आज म्हटलं 5 तरी लावून घेऊ, कारण जास्त वेळ वाती करायला थोडासा जास्त वेळ नव्हता, म्हणून मग पटापट थोड्याशा केल्या आणि अगोदर लावले. मग बाकीचे मी वाती वगैरे केल्या. तर अशा पद्धतीने तुळशीला वगैरे असे दिवे लावून घेतले. घरामध्ये ही दिवाबत्ती झाली. त्यानंतर बघा तुळशीची दिवाबत्ती झाल्याच्यानंतर खूप छान वाटत होतं. एक आकाशकंदील लावायचा बाकीच होता आणखीन. मग तुळशीची दिवाबत्ती करून झाल्यानंतर बाकीचं सर्व आवरायचंच होतं. तर असा होता आपला व्हिडिओ. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. भेटत